परप्रांतीयांची मुंबई लोकलमध्ये मुजोरी समोर आली आहे। सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। कल्याण लोकलमध्ये अनवधानाने शिरलेल्या जवानाला मारहाण करण्यात आली। बीएसएफ जवान आकाश बाबर हा कल्याण लोकलने प्रवास करत होता। पूर्वी त्यांची बाबर सोबत काही बाचाबाची झाली। अगोदरच्या रेल्वे स्थानकामध्ये ती बाचाबाची झाली होती। परप्रांतीयांनी विक्रोळी इथे आणखी जमा बोलवला आणि बाबर या बीएसएफ जवानाला लोकलमध्येच बेदम मारहाण केली। कल्याण लोकलमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। परप्रांतीयांची मुजोरी पाहायला मिळालेली आहे। एका सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण करण्यात आली आहे। जमा बोलवला गेला आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला मारहाण करण्यात आली। कल्याण लोकलमध्ये अनवधानाने शिरलेल्या जवानाला मारहाण झाली आहे। प्रतिनिधी कुणाल भोईटेंकडून आणखी तपशील घेऊयात। कुणाल, रिद्धी, एकंदरीत पाहायचं झालं तर लोकलमध्ये अनेक वेळा हे ती होत असते, मात्र बीएसएफच्या जवानाला झालेली हाणामारी ही एकदम गंभीर स्वरूपाची आहे। कारण याआधी देखील जे बाबर बीएसएफचे जवान आहेत यांना मारहाण झाल्याची किंवा कुणाल, काही तांत्रिक अडचणी येत आहेत। बहुधा तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाही। पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करतो। सध्या ही बातमी पुन्हा एकदा आपण बघूयात। कल्याण लोकलमध्ये अनवधानाने शिरलेल्या एका बीएसएफ जवानाला मारहाण झालेली आहे। परप्रांतीयांनी मुंबई लोकलमध्ये ही मुजोरी दाखवलेली आहे। आधी एका स्थानकावर त्यांची बाचाबाची झालेली होती आणि त्यानंतर एका जमावाला बोलवलं गेलं आणि या जमावाकडून या बीएसएफ जवानाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। नेमकं हे सगळं काय घडलेलं आहे आपण ऐकूया। पहिल्या ट्रेनला भांडणं झाली, इथंच विक्रोलीला उतरलो, मला घेऊन सगळी पोरं घेऊन आला तिथं आता, आणि ही ट्रेन पकडली आमच्या पाठीमागे त्यांनी पकडली। भैया ताकद